नमस्कार मंडळी, मी महेश दाभोळकर तुमच्या सर्वांचं स्वागत करतो सायकलिंगची प्रेरणा देणाऱ्या आणखीन एका जबरदस्त व्हिडिओमध्ये. मित्रांनो, तुमच्यासाठी खूप दिवसांनी बोल अनुभवाचे या सदराचा नवीन एपिसोड घेऊन आलोय आणि या एपिसोडच्या सुरुवातीच्या भागातच आपल्याला भेटायला येते मीरा वेलणकर. मित्रांनो, मीरा वेलणकर बद्दल सांगायचं झालं तर मीरा वेलणकरने तिच्या सायकलिंग करिअरचा खूप मोठा वेळ टँडम सायकलचा प्रचार आणि टँडम सायकलवर वेगवेगळ्या पद्धतीच्या राईड करण्यासाठी घालवलाय. मीरा वेलणकर ही तिच्या युनिक कॉन्सेप्च्युलाइज अनसपोर्टेड टँडम सायकल राईड बद्दल खूप नावाजलेली आहे. टँडम सायकलिंग मध्ये तिने खूप वेगवेगळ्या प्रकारचे एक्सपेरिमेंट्स खूप वेगवेगळ्या प्रकारच्या मेल आणि फिमेल रायडर्स बरोबर केले. आजच्या व्हिडिओचं विशेष म्हणजे मीराने गेल्या 10 महिन्यात टँडमवर 2 वर्ल्ड रेकॉर्ड केले आणि ते देखील 2 वेगवेगळ्या रायडर्स बरोबर. आणि त्यातला एक वर्ल्ड रेकॉर्ड करण्यासाठी तर ती परदेशी सायकल करून आली आहे आणि त्याचबद्दल ती आपल्याला या व्हिडिओतून आज सांगणार आहे. चला तर मग वेळ न घालवता बोलवूया मीरा वेलणकरला. 50वा वाढदिवस आणि बऱ्याच लोकांची, बऱ्याच ॲथलीट्सची खूप काही स्वप्न असतात. कोणी त्यांचं मॅरेथॉन टायमिंग इम्प्रूव्ह करतं किंवा कोणी एखादी डिफिकल्ट अजून इव्हेंट घेतं, त्याच्यासाठी ट्रेनिंग करतं. तर खरं तर मी माझ्या 50व्या वाढदिवसाच्या वेळेला कन्सेप्च्युलाइज केलं होतं की मी 7 नेशन्सची एक सोलो सेल्फ सपोर्टेड राईड करेन आणि 2 वर्ष खूप रिसर्च आणि प्रयत्न चालू होते. पण गोष्टी अशा घडत गेल्या की 50व्या वाढदिवसाच्या अधेमध्ये म्हणजे मागच्या 10 महिन्यात 2 वुमन टँडम आणि अनसपोर्टेडचे गिनीजचे 2 रेकॉर्ड्स घडले आणि त्या दोघांमध्ये माझी भरपूर इन्व्हॉल्वमेंट होती. ते 2 रेकॉर्ड 2 वुमन टँडम अनसपोर्टेड कॅटेगरीतले आणि जगामध्ये अशा प्रकारचे 3 रेकॉर्ड्स आहेत आणि त्यातल्या 2 रेकॉर्डमध्ये माझाही पार्ट आहे. त्याच्यामुळे खूप छान वाटलं. तर ही सगळी जी जर्नी आहे, हे सगळं काय होतं, कसं घडत गेलं. आपल्याकडे बरीच लोक असं म्हणतात की गिनीज रेकॉर्ड म्हणजे काय असतं आणि इतक्या सगळ्या ज्या इव्हेंट्स असतात, काही क्लब ज्या इव्हेंट्स घेत असतात किंवा काही BRMs असतात किंवा अजून काही इंटरनॅशनल इव्हेंट्स असतात, त्या सगळ्या आपण न करता अजून असा वेगळा स्वतःची इव्हेंट करायचा काय हा अट्टाहास आहे. तर महेश हे सगळं व्हिडिओ आपल्यासमोर आणत असताना मला एक चांगली संधी मिळते आहे की महाराष्ट्रातले जे मराठी बोलणारे जे काही सायकलिस्ट आहेत किंवा इतर भाषीय काही सायकलिस्ट, काही लोक जे महेशला फॉलो करतात, ते ह्या निमित्ताने माझी जर्नी बघतील, ऐकतील. ह्या 2 राईड्स कुठल्या होत्या तर सगळ्यात पहिल्यांदा 2 वुमन अनसपोर्टेड आणि टँडम या कॅटेगरीत ओमानची जी आम्ही दुसरी राईड केली, ओमान नॉर्थ टू साऊथ, तर आम्हाला करेक्ट इंटरनॅशनल एक्सपिरियन्स होता. त्याच्यानंतर सिम्युलेशन आम्ही भरपूर केलेलं होतं दोघींनी. 2400पेक्षा जास्त किलोमीटर सिम्युलेशन झालं होतं 1000 किलोमीटरच्या राईडसाठी. आत्तापर्यंत मी जेवढ्या 22 लोकांबरोबर राईड केलेली आहे, त्याच्यात उषा नावाची जी पार्टनर आहे तिच्याबरोबर मी आता कंटिन्युअस ही 3री राईड झाली आणि ह्या फिमेल पार्टिसिपंटबरोबर मी श्रीलंका पण सर्कम नॅव्हिगेट केलं होतं. उषाचं वजन कमी आहे, उषाचं वय कमी आहे आणि एक प्लस किंवा मायनस तुम्ही काही म्हणा, त्या फ्रंट पोझिशनला जास्त चालवत नाही. त्याच्यामुळे काय होतं, खूप अदलाबदली करायची गरज पडत नाही. कमी वजनाची व्यक्ती मागे बसलेली असली की सायकल आपसुकच फास्ट होते. आणि उषा इज समवन हू इज ॲस्पायरिंग फॉर आर्मी. शी इज NCCC सर्टिफिकेट आणि माझ्या मुलीच्या साधारण वयाची आहे. तर यंग रायडरची एनर्जी कधीही प्रोजेक्टमध्ये वेगळी पडते. जेव्हा यंग रायडर कम्स विथ देअर एनर्जी विथ वेटरन रायडर विथ ऑल देअर एक्सपिरियन्स आणि त्यांचं लिडरशिप, तर ब्युटिफुल रिझल्ट्स येतात. हे आपण अनेकदा बघितलेलं आहे. आम्ही आमचे जे सायकलिंग ज्यांच्याकडनं आम्ही मेंटेन करून घेत होतो ते बदलले आणि इंद्रजित खंबा त्यांचा जो वास्ट एक्सपिरियन्स आहे, ही कम्स विथ दॅट वास्ट एक्सपिरियन्स ऑफ building so many tandems, building so many bikes, helping so many people who are doing timed events, मोठे मोठे रॅम्प क्वालिफायर्स करत असतात. तर त्याचा एक स्पेसिफिक फॉर्टे आहे. तर आम्ही असा विचार केला की नक्कीच ह्याचा आपण फायदा घेतला पाहिजे. तर ह्या 2 राईड्स ज्या 10 महिन्यात गिनीज रेकॉर्डचा अटेम्प्ट किंवा गिनीज रेकॉर्ड पूर्ण केला गेला, त्या होत्या ईस्ट टू वेस्ट इंडिया 3000 to 800 किलोमीटर्स आणि नॉर्थ टू साऊथ ओमान 1100 किलोमीटर. कुठलाही मोठा प्रोजेक्ट म्हटला की
ऑफकोर्स अशा प्रकारच्या राईड म्हणजे खूप प्राऊडली मला सांगावंसं वाटतं की आपल्या भारतामध्ये असं 1000 किंवा 2000 कॅप्टन पोझिशनवर टँडम चालवणाऱ्या स्त्रिया असं प्रोफाईल्स नाही आहेत. तर ह्या सगळ्याची सूत्रधार नक्की मी होते. पण एक मोठा प्रोजेक्ट म्हटला की त्याला खूप सारे कंगोरे असतात. पॉलिगॉन इंडिया अनेक वर्ष मला जवळजवळ 10+ वर्ष मदत करतायत या सगळ्या उपक्रमांमध्ये. जसं मी माझ्या अनेक टॉक्समध्ये वगैरे सांगितलेलं आहे की कदाचित माझ्या दोन्ही मुली आत्ता इथे नव्हत्या किंवा बाहेर शिकायला होत्या. तर ह्या सगळ्या ह्याच्यात माझे जे हजबंड, माय पार्टनर हर्षद, तर एक घरनं आपल्याला एक शांतता असणं, एक घरनं आपल्याला आता बरीच लोकं मला विचारतात, मॅडम तुम्हाला हे सगळं करायला घरनं परवानगी मिळते का? ह्याच्यावरही मी वेळोवेळी वेगवेगळ्या टेडेक्समध्ये किंवा टॉक्समध्ये बोललेली आहे. तर अशा रीतीने असा पार्टनर आपल्याकडे असणं जो आपले हे सगळे छंद, ह्या सगळा वेडेपणा सहन करू शकेल. तर हे सगळे खूप फायनर कंगोरे असतात एका प्रोजेक्टचे. आणि फायनान्सेस तर इन केस ऑफ ओमान ट्रिपमध्ये आम्ही उषा थ्रू म्हणजे आमचं ट्रेनिंग तर खूपच झालं होतं आणि सगळंच व्यवस्थित होतं. तर जे 2.5 लॅक्सचं फंडिंग जनरेट करण्यात आलं थ्रू उषा, त्याच्यामुळे आमचा हा प्रोजेक्ट खूप सोपा झाला. कारण ओमान बिंग द 3rd or 4th कॉस्टलिएस्ट कंट्री, एक फायनान्शियल काय म्हणतात त्याला ॲडव्हान्टेज सोडून बाकीचं सगळंच आमच्याकडे होतं. ॲज ए टीम प्रॅक्टिस झालेली होती, सायकल होती, काय करायचं ते माहीत होतं. आणि जे तिकडचं कम्प्लीट वाळवंट आहे त्याच्यामध्ये आम्ही दोघी खूप चांगलं सायकलिंग करू शकू हे आम्हाला नक्की माहीत झालं होतं. कारण आम्ही या राईडचं सिम्युलेशन हे जे गडचिरोली, चंद्रपूर, टायगर बेल्टमध्ये केलं, जिथे 30-30, 40-40 किलोमीटर पण दिवसाला चालवणं हा टास्क होता. तर आम्ही खूप एक भरभक्कम सिम्युलेशन करून गेलो होतो या राईडसाठी. त्याच्यामुळे श्रीलंकेमधलं आमचं जे सिम्युलेशन होतं, एलिफंट झोन, याला नॅशनल पार्क, श्रीलंकेतही भरपूर ऊन असायचं. मैं मीरा मैम से मिली। मीरा मैम से मिलने के बाद मुझे टेंडम साइकिलिंग क्या है, टेंडम साइकिल क्या है, उसके बारे में पता चला। टेंडम राइड ही मैंने पहली बार किया था और उसमें भी अनसपोर्टेड, मतलब हर छोटी छोटी चीज़ हमें खुद से करना, और सारा जो लगेज है उसको थोड़े से लगेज में इतने सारे दिन निकालना, ये सब कुछ बहुत डिफ़िकल्ट था मेरे लिए। पहली बार कर रही थी तो सेकेंड और थर्ड डे ही मेरा नी पेन स्टार्ट हो गया था, और फिर भी हमने पूरा राइड कंप्लीट किया। श्रीलंका राइड होने के बाद मैम के साथ मैंने महाराष्ट्र वेस्ट टू ईस्ट किया है, और उसमें जवाहर घाट और बाकी बहुत सारे छोटे छोटे क्लाइम्स आए। तो क्लाइम्स करना एक अच्छा ट्रेनिंग मिल गया वो करने से। तो मैम के साथ 2 लंबे राइड किए मैंने, और 2500 किलोमीटर जितना राइड हमारा ऑलरेडी हो चुका है, और एक अच्छा प्रैक्टिस था। एक मोठी राईड केली गेली. मोठी राईड इन द सेन्स 3800 किलोमीटर कंट्री क्रॉसिंग इंडिया क्रॉस केला फ्रॉम द ईस्ट साईड अरुणाचल टू भुज वेस्ट साईड. आणि ह्याच्यामध्ये बरीच राईड मोठी असल्यामुळे या राईडचं एक प्री रिक्विजिट होतं. या राईडची एक गरज होती की मी क्लिअरली अशा कुठल्या तरी पार्टनरच्या शोधात होते की बाकीचं सगळं मला माहीत होतं. मी हा रूट आधी केलेला होता आणि रोड बाईकवर अनसपोर्टेड मॅनरमध्येच. त्याच्यामुळे असे कंट्री क्रॉसिंग्स मी बरेचदा केले असल्यामुळे बाकीचं सगळं मला माहीत होतं. पण असं कोणतरी पार्टनरच्या मी शोधात होते की ज्या पुढे पण एक साधारण 30% म्हणजे 1001 किलोमीटर तरी चालवू शकतील. त्याच्यामुळे अशा पार्टनरच्या शोधात राहणं, अशा ठराविक उंची 5'3", 5'4" ज्यांची उंची आहे, ज्या एवढे एक 20-30 दिवस घराबाहेर घालवू शकतील. ऑफकोर्स फायनान्सेस तर ऑलवेज रिक्वायर्ड, आणि ते तर मोस्ट वेलकम पार्टच आहे की जितका रायडर फायनान्शियली स्ट्रॉंग असतो तितका तो जास्त स्ट्रॉंग असतो रोडवर. हे आपल्याला अनेक वेळेला आणि अनेक इव्हेंट्समधनं बघायला मिळालेलं आहे. हे काय यात काही नवीन नाही आहे. आमच्या पहिल्या अटेम्प्टच्या वेळेला आम्ही ही सायकल चेन्नईमध्ये एका शॉपमध्ये बनवून घेतली होती. पण अनफॉर्च्युनेटली आम्ही ज्या स्टील फ्रेमवर काम केलं होतं ते काम काही आमच्या टीमला किंवा आमच्या वेदरला किंवा आमच्या डिस्टन्सला 1200पर्यंत जेमतेम ती सायकल चालली. पण त्याच्यात काही बेसिक प्रॉब्लेम्स होते आणि ते नंतर रिव्ह्यू केल्यावर असं कळलं की कदाचित ते काम आम्हाला हवं तसं झालेलं नाही आहे. ईस्ट टू वेस्टमध्ये दुपारी थांबायलाच लागायचं, कारण साधारण जसं मी मगाशी म्हटलं तसं 42 to 48 असं टेम्परेचर असायचं 12 वाजेपासून 3 वाजेपर्यंत. तर ईस्ट टू वेस्ट या राईडमध्ये
आम्ही जी सायकल बनवून घेतली होती चेन्नईचे जे आहेत पेडलटेक म्हणून, तर ती काय आमची सायकल विशेष चालली नाही. त्या सायकलचे जे मॉडिफिकेशन्स आहेत ते जी थिन टायर्स बसवली होती ती बियॉन्ड 1000 किलोमीटर्स काही वर्क झाली नाही. आणि ह्याचं कारण असंही असू शकेल की अरुणाचलमध्ये कोणी आजपर्यंत टँडम घेऊन लेट इट बी 2 मेन मिक्स्ड और 2 वुमन कोणीच गेलेलं नव्हतं. रस्ते भरपूर खराब होते, त्याच्यामुळे त्या बाईकवर भरपूर अत्याचार झाले होते सुरुवातीचे 1000 किलोमीटर्स. तर तेही कदाचित कारण असू शकतं किंवा जास्त प्रेशर कदाचित एकदा आमच्याकडनं भरलं गेलं ड्यू टू सम मिसकम्युनिकेशन विथ अवर बॅक एंड चेन्नई टीम. सो अशा काही काही गोष्टी घडल्या, त्याच्यामुळे ती सायकल बाद झाली आणि या रेकॉर्डमध्ये आम्हाला चक्कन दुसरी सायकल घ्यावी लागली नंतर. Manisha wanted to do this Guineas and this is east to west 2-woman tandem. आसाममध्ये आहोत आम्ही. आजचा साधारण 10वा दिवसच आहे. थोडंसं ऊन कमी आहे पण दमट वातावरण आहे सगळं. आणि या रस्त्यावरून काम चालू असल्यानं अक्षरशः सायकल ढकलत हातातनं न्यायला लागते. नमस्कार. आज आपण वेस्ट बेंगॉलमध्ये आहोत. वेस्ट बेंगॉलमध्ये क्रॉस करून आपण बिहारला जाणार आहोत. सुंदर असे चहाचे मळे रस्त्याच्या दोन्ही बाजूला तुम्हाला बघायला मिळतात. आता आम्ही आहोत एशियन हायवे नंबर 2ला. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, मिनिस्ट्री ऑफ रोड ट्रान्सपोर्ट अँड हायवेज. इथून वेस्ट बेंगॉल टू बिहार बॉर्डर आहे साधारण 30 किलोमीटरवरती आणि नेपाळ बॉर्डर आहे साधारण 10 किलोमीटरवरती. वेल्डिंग करतात. 42 डेज म्हणजे खरंच खूपच जास्त वेळ लागलेला होता या राईडला. पण जेव्हा इंडियामध्ये 2 वुमनच्या फॉर्मेशनमध्ये असं आपण पहिल्यांदा काहीतरी सेट करतो आहे तेव्हा आय गेस इट्स ओके. आणि नंतर जसा मला चान्स मिळाला तसं मला दुसऱ्या रायडरनी अप्रोच केलं तसं त्यातले बऱ्याचशा चुका किंवा बऱ्याचशा इम्प्रूव्हमेंट्स मी ओमानच्या रेकॉर्डला केल्या. या रेकॉर्डमधली सगळ्यात सरप्रायझिंग गोष्ट किंवा अजून एक अशी गोष्ट सांगता येईल की दुष्काळात 13वा महिना आपण ज्याला म्हणतो, तर आग्र्याच्या इथे एकदा आम्ही चालवत असताना कोणीतरी एक ड्रंकन मोटरसायकलिस्ट आला आणि त्याने आम्हाला मागणं डॅश केलं आणि मी तर पुढे होते. माझा तर तोल गेला आणि भरपूर फरफटत गेले आणि आजही मी तो मार्क माझ्या व्यवस्थित कॅरी करते आहे. एक आठवण म्हणून त्या रेकॉर्डचा. आणि त्याच्यानंतर माझ्या मागे मनीषा ज्या माझ्या को रायडर होत्या त्यांनाही मांडीला वगैरे लागलं आणि माझं तर एल्बो आणि रिस्टमध्ये चांगले फ्रॅक्चर्स होते. नंतर ते मला जवळजवळ 3-1 महिन्याची रेस्ट लागली. ते तेव्हा काही एवढं त्या दिवशी डिटेक्ट झालं नाही, पण नंतर तो हात खूप सुजून बसायचा. आणि टाइम्सने पण हे आर्टिकल कव्हर केलेलं आहे की 2200 मी एका चांगल्या हाताने चालवलं आणि 1500 ब्रोकन हँडने. पण खरं तर मला एवढं ते 2 वुमन टँडमचं एवढा ते ध्यास, आस, वेडेपणा, OCD लागलेला होता की मला हे कळलं नाही की माझा हात फ्रॅक्चर आहे. काहीतरी झालेलं इतकं नक्की कळलं आणि नंतर मग त्याच्यावर राईड संपल्यावर इलाज केला गेला. तर हे काही खूप मेजर सेटबॅक्स होते या राईडचे. Yesterday we crossed Biawar in the morning and from yesterday morning last 150 kilometers we had massive headwinds. It's little rainy conditions, so temperatures are sitting 35-36 but our riding speeds are not more than 13-14. It's massive headwind for throughout the day from morning 7 until evening almost 6:30. We are around 600 change
650 we saw, na? Or how much? 650, 600 change kilometers from finish line. But instead of making good average from 120, we have dropped down to 70, 80. And riding speed itself is not over 13. So what we achieve is around 10, 11, 10, 11. Although we are very much looking forward to finish line, and we have great team, great tempo, everything is perfect, but few sections are like that and we cannot do anything about it. वाऱ्याची दिशा बघा, खूपच स्ट्रॉंग हेडविंड आहे. हॅलो, गुड आफ्टरनून. आत्ताच आपण रोड टू हेवन व्हाईट रन ऑफ कच्छमधून क्रॉस करून आलेलो आहोत. साधारण 30 किलोमीटर्सचा हा पूर्ण जर्नी होता. शेवटचे 100 किलोमीटर राहिलेले आहेत आणि आम्ही राईडला सुरुवात केली सकाळ सकाळ. रात्री खूप जोरात पाऊस झाला इकडे, विजा चमकल्या आणि विजा पडल्यासुद्धा. हे तुम्हाला समोर दिसत असतील, हे मिठाचे डोंगर फॅक्टरीतनं तयार केलेले. हाँ अरे